महाराष्ट्रातील पहिला पुतळा असलेल्या पेरियार रामासामी यांच्या वाळूज महाराष्ट्र महाविद्यालय परिसरातील नियोजित पुतळ्याला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नाही। त्यामुळे भविष्यात गरज पडली तर पुतळा उभारण्यासाठी न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचा इशारा प्राचार्य सुनील वाकेकर यांनी दिलाय। 20व्या शतकातील महान विचारवंत पेरियार ई.व्ही. रामासामी यांना व्होल्टेअरच्या श्रेणीतील तत्वज्ञ, विचारवंत, लेखक तसेच वक्ता मानलं जातं, ज्यांच्या विचारांच्या आधारे भारतीय समाजाचं आणि भारतीय व्यक्तीचं संपूर्ण आधुनिकीकरण होऊ शकतं। म्हणूनच त्यांच्या विचारांना नव्या पिढीत रुजवण्यासाठी आणि त्यांचं स्मारक सदैव प्रेरणादायी राहावं यासाठी पेरियार लैलई सिंग यांच्या जयंतीनिमित्त पेरियार रामासामी यांच्या महाराष्ट्रातील पहिला पुतळा वाळूज येथील मानव विकास व पुनर्निर्माण संशोधन संस्थांच्या आवारात बसवण्यात येणार होता। संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर यांच्या अथक प्रयत्नातून पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची स्थापना महाराष्ट्र महाविद्यालय परिसरामध्ये करण्यात येणार होती। 2024 वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बसवण्यात येणाऱ्या पुतळ्याला प्रशासनाच्या वतीनं काहीही ठोस कारण न देता परवानगी देण्यात आली नाही। 5 महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी महाराष्ट्रातील पहिला पुतळा असलेल्या पेरियार रामासामी यांच्या पुतळ्याला परवानगी देण्यात आली नाही। त्यामुळे भविष्यात गरज पडली तर पुतळा उभारण्यासाठी न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याची माहिती प्राचार्य सुनील वाकेकर यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे। संघाच्या विरोधात व मनवादी विचारसरणीच्या विरोधामध्ये पेरियार रामास्वामी यांचं काम होतं आणि जे कर्मकांड आहेत, मग ते कुठल्या धर्मातले असो, ते कर्मकांड बंद झाले पाहिजे, महिलांना अधिकार भेटले पाहिजे आणि महिला सक्षम झाल्या पाहिजे, महिला पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांच्याही पुढे असायला पाहिजे असा तर्कवाद व विचार पेरियार देत होते। मात्र अशा विचाराला विरोध जर कोणाचा असेल तर एकतर मनुस्मृती आणि मनुस्मृतीतून भगवद्गीता सारख्या हिंदू धर्मातला महत्वाचा ग्रंथ याच्यात चातुर्वर्ण व्यवस्था सांगितलेली, याच्यातच महिलाचे अधिकारांना करेल आणि ज्यांना ज्यांना त्या विषयावर प्रेम आहे किंवा ज्यांना कर्मकांड आजही आवडतं अशा लोकांनी तक्रारी अर्ज देऊन प्रशासनिक लेवलला अडचणी निर्माण केली। प्रशासनिक लेवलचे लोक याला मान्यता देत नाही असं स्पष्ट एकदाही बोलत नाही। मात्र थांबा, आता आचारसंहिता आहे, थांबा आता दिवाळी आहे, थांबा आता आम्ही 8 दिवसांना देतो, मीटिंग आहे, असं करून टाळाटाळ देण्याचं काम चालू आहे। कारण की विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे काही ऑफिशियल नाही, कारण स्वतःच्या जागेत व कुठलाही अडथळा नसताना ह्या पुतळ्याला कोणीही रोखू शकत नाही हे त्यांच्याही लक्षात येत आहे। पेरियार रामास्वामी यांचा हा महाराष्ट्रातील पहिला पुतळा आहे। बऱ्याच लोकांना पेरियारच्या बाबतीमध्ये माहिती नाही, पण या देशामध्ये नास्तिकवाद, तर्कवाद निर्माण व्हावा, विद्यार्थी विज्ञानवादी व्हावा आणि कुठल्या कर्मकांड न करता विज्ञानवादी होण्यासाठी हा पुतळा उभारण्याचा आपला उद्देश होता आणि आहे। मात्र पेरियार यांच्या बाबतीमध्ये आजही महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण भारतभर म्हणावं तेवढं जागरण किंवा त्यांच्या विचाराचा प्रभाव नाही आणि काही लोकांनी अपप्रचार करून की पेरियार ही बाबासाहेबांचे विरोधक होते असा खोटा प्रचार करून या पुतळ्याचं उद्घाटन समारोह थांबवला होता। मात्र प्रशासकीय लेवलवर याची टाळाटाळ चालू आहे। मुख्य मागणी एकच आहे की जर प्रशासनाने मला लवकरात लवकर, मी अजून 1 महिनाभराची वाट बघणार आहे, जर त्यांनी मला परवानगी दिली नाही तर मी हायकोर्टात जाईल, पण पेरियार रामास्वामी यांचा पुतळा कुठल्याही अवस्थेत बसणार म्हणजे बसणार। कारण की आजच्या ह्या युगामध्ये, ज्या युगामध्ये आपण बघितलं असेल की फक्त आंघोळीची डुबकी मारण्यासाठी हजारो लोकांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू होतो आणि म्हणूनच अशा कर्मकांडापासून दूर जाण्यासाठी नास्तिकवाद, तर्कवाद, रॅशनलिझम ह्या देशात आणि राष्ट्रात अतिशय गरजेचा आहे आणि तो विद्यार्थ्यांनी घडावा, विद्यार्थी यापासून बोध घ्यावा, हाच उद्देश माझा इथे पुतळा उभारण्याचा आहे।